सामाजिक सुधारणा आणि समतेचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचं जीवनचरित्र आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरती येते. साम टी व्हीवरती 5 ऑगस्टपासून मालिका सुरू होते. लोकराजा राजर्षी शाहू या मालिकेबद्दल मुख्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याशी बोलू आणि जाणून घेऊ या मालिकेची तयारी कशी केली, काय केलं. साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. 11 वर्षानंतर ही मालिका पुन्हा एकदा येते दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आणि आता पुन्हा एकदा लाखो लोकांच्या घरोघरी जाईल. काय वाटतंय आता या क्षणी? खूप आनंद आहे. आमच्यासाठी आनंदाचा भाग हा आहे की सामनी या मालिकेला प्रक्षेपित करण्यासाठी होकार दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आता ते लोकांसमोर आणतात प्राईम टाईमला. त्याचं कारण हा फक्त 100 वर्षापूर्वीचा एका व्यक्तीचा इतिहास नाही आहे, तर हा संपूर्ण भारताला एक वेगळी दिशा देणाऱ्या माणसाचा इतिहास आहे, त्याच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास आहे. आणि तो फक्त सामाजिक समतेपुरता मर्यादित आहे असं मला वाटत नाही. तर कुस्तीसारखा खेळ ज्याच्यामध्ये आज बघायला गेलं तर वळून बघताना लक्षात येतं की स्वातंत्र्यानंतर सुद्धा ऑलिम्पिकमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पदकं कुस्तीनेच दिलीत. त्या कुस्तीचा पाया ज्या माणसांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेऊन पोहोचवला त्याचाही हा इतिहास आहे. आजही मराठी संगीत रंगभूमी ही अत्यंत आदर्श मानली जाते सगळ्यासाठी आणि तो पाया मानला जातो संगीत क्षेत्राचा. ते संपूर्ण संगीत क्षेत्राला खूप मोठं योगदान महाराजांचं आहे, बालगंधर्वांपासून सगळ्या बाबतीत घडवण्यामध्ये केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत. त्यामुळे तोही इतिहास तितकाच मोठा आहे. शाहू मिल सारखी पहिली कॉपरेटिव्ह बेसिसवरची कापडाची मिल उभी करणं, सहकारी तत्वाची सुरुवात, सहकाराचं धोरण स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात रुजलं 60 नंतर. त्याच्या आधी जवळजवळ 50 वर्ष रुजवणारा महाराज म्हणूनही एक भाग आहे. पश्चिम महाराष्ट्रात जो सुजलाम सुफलाम आज सगळ्या शेतीच्या बाबतीत दिसतोय, त्या शेती बाबतीत आणि पाण्याच्या बाबतीत ज्याच्यावरती आपण सातत्याने बोलत असतो, दुष्काळ आणि अवर्षण आणि अतिवृष्टी या सगळ्या बाबतीत, याची उत्तम धोरणं राबवून नियोजन करून आज दरडोई उत्पन्नात कोल्हापूर भारतात 2 नंबरवर असणं, याच्या मागे जी हरित क्रांती आहे त्याचा उद्गाता म्हणूनही शाहू महाराज आहे. अनेक उत्तम इंडस्ट्रियलिस्टना मदत करणारा म्हणूनही आहेत, आंबेडकरांना घडवणारा म्हणूनही आहेत. कुठेतरी अल्लादिया खा साहेबांसारखं जयपूर अत्रौली घराणं अख्खं 1300 चिजांसकट जतन आहे आज तिकडं, त्याच्या मागची मूळ दृष्टी संगीताकडे बघण्याची याच्यामुळेही महाराज आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा 100 वर्षापूर्वीचा भारताला सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सर्वार्थाने एक वेगळी दिशा देणाऱ्या माणसाचा आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास आहे. हे सगळं करताना एक नायक म्हणून, चरित्रनायक म्हणून, एक राजा म्हणून याच्यापेक्षा राजर्षी शाहू काय म्हणून पडद्यावरती आपण आणलेत, किती पैलू त्यांचे या निमित्ताने पडद्यावरती येणार आहेत? खरं सांगायचं तर शारीरिक बदल पहिले मला करावे लागले, कारण निवड झाली तेव्हा मी एवढा जाड नव्हतो. जवळजवळ 40 किलो वजन वाढवलं आणि त्याच्यावर आमच्या कॉस्ट्युम डिझायनर ज्या भारताच्या ऑस्कर विजेत्या भानुवथई आहेत, त्या मूळ कोल्हापूरच्या आहेत, तर त्याच्यावर त्यांनी पॅडिंग शिवली. तेव्हा मी कुठेतरी शाहू महाराजांच्या फिगरली जवळपास गेलो असं वाटतं. मला स्वतःला भूमिका करताना माझी जबाबदारी एवढीच मी मानली होती की मी दिसतो का शाहू महाराजांसारखा, मी चालतो का, मी बोलतो का, या सगळ्याची काळजी घ्यायला दिग्दर्शनापासून सगळी लोक आहेत, मेकअपमनपर्यंत आहेत, कॉस्ट्युम डिझायनर आहेत, सगळे आहेत. महाराजांनी उचललेल्या प्रत्येक पावलामागं त्यांची मानसिकता काय होती ही जर मी बोलत असताना माझ्या चेहऱ्यावरनं आणि एकूण माझ्या हावभावातनं लोकांपर्यंत पोचली तर तो माणूस उभा राहील याच्याकडे मी कटाक्षाने लक्ष दिलं आणि मी त्यांची मानसिकता पोचवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. जेव्हा आपण एखाद्या भूमिकेचा विचार करतो तेव्हा अभिनेता ते पात्र काय आहे ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण कल्पित गोष्टीवरचं काम असेल, कल्पित पात्र असेल, ते वेगळं असतं. पण इतकी मोठी प्रतिमा जी लोकांना माहिती आहे, ज्याचा लोकांनी अभ्यास केलेला आहे, ती प्रतिमा मांडताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागली, काय जबाबदारी सगळ्यात जास्त वाटली होती? अभ्यास म्हणून म्हणाल तर मी बहुतेक सगळी चरित्र वाचली, अगदी लठ्ठ्यांच्या आठवणींपासनं रुगो सूर्यवंशींच्या चरित्रापासनं जेवढं जेवढं उपलब्ध मटेरियल होतं लिखित स्वरूपामध्ये, नरफाटकांच्या व्याख्यानांपर्यंत ते सगळं वाचलं. त्यावेळेला जे जे केसरीसारख्या पेपरमध्ये त्यांच्याविषयी लिहून आलं, चांगलं आणि वाईट दोन्ही, ते सगळे केसरीचे जुने अंक वाचले. डॉक्टर विलास संगव्यांनी जे छत्रपती पेपर्स एडिट केलेले आहेत ते सगळे वाचले. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन मी असं एक गोष्ट केली की न सांगता कोणालाही महाराजांना बघितलेल्या व्यक्तींना मी जवळनं जाऊन भेटलो. कुठले सीन राहून गेले अजूनही त्याची रुखरुख आहे की ह्या एक दोन गोष्टी करायच्या होत्या पण त्या नाही जमल्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांच्या मृत्यूचा प्रसंग खूप चटका लावणार आहे आणि नुसता तो सीन म्हणून चटका लावणार आहे असं नाही, तर तो खेळही आज लोकांना माहीत नाही. साठवारी नावाचा जो हत्तींचा खेळ असतो तो
कोल्हापूरच्या गोखले कॉलेजच्या जवळ त्याचं मैदान होतं. अर्धवट पडकं आता ते थोडंसं दिसतं की इथं साठमारीचं मैदान महाराजांचं होतं, पण अन्यथा काही माहिती नाही. या निमित्ताने महाराजांच्या मृत्यूच्या प्रसंगाच्या निमित्ताने तो खेळही काय होता लोकांना, जुन्या काळातल्या लोकांचा, तो कळला असता असं माझं मत होतं. त्यामुळे साठमारीचा खेळ एक हाती घेऊन करावा अशी माझी इच्छा होती. आणि त्याच्यात महाराजांचं जे मृत्यूकडे जाण्याचा जो प्रवास आहे, तिथं त्यांना किंकाळी फोडली त्यांनी आणि मग पडले खाली ओरडून जोरात, तर तो भाग दिसावा अशी त्यामागची एक इच्छा होती. नंबर 2, 50% आरक्षणाचा कायदा आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी जो दिला 1902ला, तो कायद्याचं पत्र खरं तर त्यांनी जे पाठवलंय की हे करावं म्हणून सरसुबे भास्करराव जाधवांना, ते इंग्लंडहून पाठवलंय. त्यावेळेला किंग एडवर्डच्या राज्यारोहण समारंभासाठी महाराज तिकडे गेले होते आणि तेव्हा महाराज ब्रिटिशांच्या चौकशी समितीला सामोरे जात होते. बकिंगहॅम पॅलेसमध्ये घडलेला तो सगळा प्रसंग, त्यानंतर महाराजांची नजरकैद आणि त्यातून सही सलामत सुटका होऊन अत्यंत आदर्श पद्धतीने महाराज भारतात परत येणं आणि त्यात केम्ब्रिज विद्यापीठाने महाराजांचं सगळं सोशल वर्क आणि इतर काम बघून त्यांना LLD देणं, हा सगळा भाग जर तिकडच्या ग्रँजरमध्ये शूट करता आला असता तर लोकांना कळलं असतं की 537 संस्थानिक असूनही बोटावर मोजणारीच माणसं अशी का दिसतात, सयाजीराव वगैरे यांच्यासारखी काही, आणि सर्वार्थाने काम करणारे शाहू महाराज की जे सेंटर पिलर सोशल वर्कचे होतात. तर ते लोकांना कळलं असतं, कारण तिथे महाराजांनी चौकशी समितीत जी काही उत्तरं दिलेली आहेत ती फार फॅन्टॅस्टिक आहेत. आमच्या आमदनीच्या सुरुवातीच्या सुमुहूर्तावर आमची कारकीर्द दीर्घकालाची आणि सुखद व्हावी म्हणून आम्ही त्या परात्पर जगन्नियंत्याच्या अनुग्रहासाठी प्रार्थना करतो. सगळ्यात महत्त्वाचं धोरण महाराजांनी राबवलंय, जे आजच्याही काळात लागू आहे असं मला वाटतं, जे आंबेडकरांनी लिहून ठेवलंय असं मला वाटतं, की नुसतं जात म्हणून आरक्षण नको आहे, तर जो सक्षम आणि लायक असेल, शिक्षित असेल त्या विषयातला, त्यालाच ती जागा दिली जावी. दाजीसाहेब विचारांसारखा इंजिनियर ज्यांनी राधानगरी बांधलं, भास्करराव जाधवांसारखा सरसुदे की ज्यांनी फुल्यांच्या तत्वज्ञानाला जवळ घेऊन खूप काम केलं, ही सगळी माणसं सक्षमही होती आणि म्हणून ती रिझर्वेशनमध्येही बसली असं मला वाटतं. आजच्या काळात इतिहासाकडे डोकावून बघताना यासाठी बघितलं गेलं पाहिजे की इतिहासाची पुनरावृत्ती चांगल्या गोष्टींसाठी व्हावी, आणि त्या दृष्टीने ही मालिका मला महत्त्वाची वाटते. नक्कीच. आणि पुन्हा एकदा सुरू होते, चांगली चालेल. आणि त्यानिमित्ताने साम टीव्हीच्या माध्यमातून हा सगळा समतेचा विचार त्यांचा जो होता, सुधारणांचा जो विचार होता, तोही पोचेल. साम टी व्हीवरती अवश्य बघा. 5 ऑगस्टपासून लोकराजा राजर्षी शाहू. कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टी व्ही, पुणे.